नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय क्रिकेटचा एक असा खेळाडू ज्याच्या बॅटमधून निघालेले फटके क्रिकेट इतिहासात आज आराम झाले आहेत. 3 डबल सेंचुरी, 5 IPL ट्रॉफी आणि भारतीय संघाचा कॅप्टन. होय, आज आपण जाणून घेणार आहोत हिटमॅन रोहित शर्माचा प्रेरणादायी जीवन प्रवास. बालपण आणि सुरुवात. रोहित शर्मा यांचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर, महाराष्ट्रात झाला. आर्थिक परिस्थिती साधी असल्यामुळे त्यांचे बालपण आजोबांकडे मुंबईत गेले. लहानपणी ते ऑफस्पिन गोलंदाज होते, पण प्रशिक्षकांनी त्यांची बॅटिंग ओळखून आणि तिथून सुरू झाला एक महान प्रवास. टीम इंडियामध्ये एंट्री. 2007 रोहित शर्माला T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी मिळाली. पहिल्या स्पर्धेत भारत चॅम्पियन झाला आणि रोहित शर्माचे करिअर ट्रॅकवर आले. सुरुवातीचे काही वर्ष चढ उतारीचे होते, पण त्यांनी कधी हार मानली नाही. ओपनर म्हणून यश. 2013 रोहित शर्मा ओपनर म्हणून खेळायला लागले आणि तिथून त्यांच्या करिअरला नवा टर्न मिळाला. वन डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंचुरी करणारा जगातील एकमेव फलंदाज म्हणजेच रोहित शर्मा. 264 धावा हा आजही वन डे इतिहासातील सर्वोच्च स्कोअर आहे. IPL आणि कॅप्टन्सी. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्माने संघाला 5 वेळा IPL चॅम्पियन बनवलं. शांत स्वभाव, मॅच रीडिंग क्षमता आणि टीम मॅनेजमेंट यामुळे एक उत्कृष्ट कॅप्टन ठरले. 2023 नंतर ते भारतीय संघाचे 3ही फॉर्मॅटमध्ये कॅप्टन झाले. ऐतिहासिक विक्रम. रोहित शर्मा हे वन डे क्रिकेटमध्ये 3 डबल 100 करणारे जगातील एकमेव फलंदाज आहे. 2019च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये रोहित यांनी 5 शतक ठोकून इतिहास रचला. पुरस्कार. त्यांना मिळालेले सन्मान, अर्जुन पुरस्कार आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे सगळे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. प्रेरणा आणि संदेश. रोहित शर्मा यांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते. सुरुवात जिथूनही झाली तरी मेहनत, संयम आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्की मिळते. आज रोहित शर्मा फक्त एक क्रिकेटर नाही तर लाखो तरुणांची प्रेरणा आहे. शेवट जाताना एवढंच सांगतो की जर तुमचीही स्वप्न मोठी असतील तर मेहनत कधी थांबवू नका, कारण हिटमॅन तयार होत नाही, घडतो. धन्यवाद.